टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। करमाळ्यातील महत्त्वाचा समजला जाणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना याची निवडणूक आहे ती लागलेली आहे। आपल्या जगताप गटाची काय भूमिका असणार नेमकी? जगताप गटाच्या भूमिकेपेक्षा जगताप गटाचा विचार असा असणार आहे की हे इलेक्शन बिनविरोध व्हावं। कारण आज जी कारखान्याची परिस्थिती आहे आणि मतदारांची जी मानसिकता आहे ह्याचा जर बारकाईने विचार केला तर मला वाटतं जगताप गट सोडून मतदारांचा कुठल्याही गटावरती विश्वास नाही आणि त्या गटातल्याही लोकांना माहिती आहे। आज कारखान्याची परिस्थिती, कारखान्याची वाटचाल आणि कारखाना शेवटच्या घटका मोजत आहे असं म्हणण्यापेक्षा तो मृत झाला आहे। त्याला जर पुनर्जीवित करायचं असेल तर हे इलेक्शन बिनविरोध व्हावं आणि बिनविरोध होत असताना ह्याच्यामध्ये मोहिते पाटील असतील, देशाचे नेते आदरणीय शरद पवार असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील, ह्या सगळ्या गटांनी त्यांच्यापाशी जाऊन कारखान्याविषयी सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा प्रश्न शेतकऱ्यांच्या हितासाठी, ऊस बागायतदारांसाठी, वाहनधारकासाठी, तिथल्या असलेल्या कर्मचाऱ्यासाठी आणि कारखान्यावरती अनेक लोक उपजीविका करतायत, हॉटेलिंगवाले असतील, व्यावसायिक असतील, अनेक लोकांची उपजीविका त्याच्यावर होती। ह्या सगळ्या लोकांनी राजकारण विरहित, राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या सहानुभूतीसाठी हा कारखाना चालू करायला ह्या नेते मंडळींकडे जाऊन नवीन युवकांना संधी द्यावी, त्यांच्याशी विचारविनिमय करावा आणि ते जर मदत करत असतील तर मला वाटतं ह्या इलेक्शन व्हावं। कारण आता सध्या राज्यामध्ये फडणवीस साहेबांसारखा एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहे, फडणवीस साहेबांची भेट घ्या, सगळे मिळून जाऊ, बागल असतील, पाटील असतील, संजय मामा असतील किंवा आम्ही असू, आपण एकत्र जाऊ आणि आदिनाथला मदत करा। ह्यापूर्वीसुद्धा पवार साहेबांनी मला वाटतं आदिनाथला मदत केली, NCDCमधनं त्या काळामध्ये 27 कोटी रुपये त्यांनी आदिनाथला मदत केली आणि आदिनाथ कुणाच्या ताब्यात पूर्वीपासून आहे आणि कुणी अडचणीत आणला आणि आदिनाथची मकाईची काय अवस्था झाली आणि आता जरी त्याला मदत केली तरी आता ह्या दोन्ही कारखान्याची काय अवस्था आहे ह्याची टीका टिप्पणी पकडण्याच्या भानगडीत मी न पडता ह्याला जनता सर्व लोक साक्षी। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज स्वतःचं गटाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही जर इलेक्शन करत असाल किंवा लोकाला हे करण्यासाठी इलेक्शन करत असाल, कारण मी हे मेळावे घेतलेत, मला वाटतं नारायण पाटलांचा, संजय मामाचा काल मेळावा मी ऐकले, पण त्या मेळाव्यामध्ये त्या गटामध्ये तुम्ही भूमिका मांडत असताना शेतकऱ्याच्या हिताचं कुणीच बोललं नाही। आपल्या गट टिकवला पाहिजे, अमकं झालं पाहिजे, म्हणजे बाकीच्याच वायफळ गोष्टी झाल्या। त्याच्यामध्ये मी ह्याच्यासाठी आता तुम्ही मला विचारलं किंवा तुमची काय भूमिका असणार, भूमिका काय हे बघण्यासाठी जर आपण मेळावा बोलवला तर त्या ठिकाणी मला वाटतं बरेचसे काही अशी लोक आहेत, सगळ्याच पार्टीत आहेत की ज्यांच्याकडे तुम्हाला सांगतो विचार नाही आहेत, वाचाळ पद्धतीने बोलणारी माणसं आहेत, म्हणून मी एकट्यानेच तुम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं। आता कालसुद्धा संजय मामाच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं गोविंद बापूंच्याबद्दल बोलले गेलं की बरेच दिवस त्यांनी चप्पल घातली नाही, अमकं नाही घातलं, तमकं घातली नाही आणि हे किती दिवस सांगणार, हे किती दिवस सांगणार। वास्तविक ह्या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक मोठमोठे संत, महात्मे, सत्पुरुष, योद्धे यांनी सगळ्यांनी तुम्हाला सांगतो इतिहास घडवले आहेत। आज ते पुस्तकात आहेत, आज त्याची उदाहरणं देतोय, शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, मग आपण त्यांचा उल्लेख करतोच आहे ना, त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवून चालतोच आहे ना। पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं कर्तृत्व पुसले गेले, पण काल त्यात बोलताना त्यांनी सांगितले की
कुठपर्यंत त्या गोष्टीचा उल्लेख करायचा. त्यांनी त्याग केलाय. भले त्या काळात त्यांना आर्थिक किंवा कुठल्या गोष्टीची ही जरी नाही दिली तर शेतकऱ्यांच्या भावना, हा कारखाना व्हावा, माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक उत्पन्नाचं साधन व्हावं, त्याची आर्थिक उन्नती व्हावी, ह्या विचाराने गोविंद बापूंनी तुम्हाला सांगतो चप्पल 24 वर्ष घातली नाही. आज ते हयात नाही, ते गेलेले. त्यांच्या पाठीमागं असं बोलू नये, ह्याच्यावरून जे त्यांची विचाराची कुवत कळते. आणि जे बोलत आहेत त्यांची समाजामध्ये, त्यांच्या गावामध्ये सगळ्याला त्यांची लायकी माहिती, त्यांची वागणूक माहिती. तुमच्या जरी घराबद्दल बोललं, तुमच्या वडिलाबद्दल जरी बोललं तर तुम्हाला का वाईट वाटेल, किती वाईट वाटेल. त्याच्यामुळं जी माणसं गेलीत आणि ज्यांनी केलंय त्यांच्याबद्दल बोलू नका, तुमचे विचार मांडा. आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या ह्यानी त्यांचं ते सांगणार आहे की ह्यांनी योगदान दिले, त्यांनी योगदान दिले, तर दिले ते स्वीकारा. पण तुम्ही भविष्यात काय करणार आहे त्या योगदानामध्ये, आम्ही काय इम्प्रूव्ह करणार आहे, आम्ही काय वाढवणार आहे, ही गोष्टी बोला. कारण मेळावे बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या, कामगारांच्या हितापेक्षा किंवा त्या गोष्टीपेक्षा शेतकऱ्याचा विचार न होता तुम्हाला सांगतो तिसरीकडे विषय जातो. म्हणून ह्याच्यामधनं पुन्हा राजकारणामध्ये बऱ्याचशा तुम्हाला सांगतो दरी उत्पन्न होती, कार्यकर्त्यात होती, नेत्यात होती. आजीनाथ सहकारी साखर कारखाना वाचवायचा आहे. मग हा वाचवत असताना मी तर पूर्वी मला वाटतं बऱ्याच वेळा सांगितलं, आम्हाला सुद्धा ज्या जुनी म्हण आहे की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, मी सांगितलं होतं की पवार कुटुंबियाशिवाय हा कारखाना कुणी चालू शकला नाही, ब्रह्मदेव आला तरी. त्याच्यानंतर तुम्ही चालवायचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री आणले, तानाजी सावतांनी मला वाटतं 10-15 कोटी रुपये दिले. आज काय जैशी ती परिस्थिती, त्या कारखान्याची उन्नती काय झाली. आणि गमतीशीर गोष्ट अशी की ज्या पद्धतीने जर असं होत असेल काय तर मी तर त्यावेळेस सांगितलं होतं. मग काय हा मी सांगितलेलं बाकीत खोटं ठरलं का? नाही ठरलं. मी हे सांगितलं होतं मला वाटतं चिकलठाणच्या सभेमध्ये की बाबा कारखाना ज्यांनी चालवायचा विडा उचवलाय किंवा कारखाना चालवतो म्हणताय त्या लोकांनी प्रथम आपला ऊस त्या कारखान्याला घालावा. त्यांनी तो घातला नाही ही वस्तुस्थिती. मग मला असं वाटतं की मी जे सांगतोय ते मी कधी कुणाची प्रथा नाही केली नाही, कधी तुम्हाला सांगतो कुणाबद्दल विरोध केला नाही. मी जे आहे ते सत्य सांगतो. पण सत्य सांगल्यामुळं जर मी विरोधकच आहे काय, हा आमचा शत्रूच आहे, अशी जर कुणाची भावना असेल तर ती हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.